स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पानी लागले जायचं खाली तुमचं नाव सांगा आणि तुमची काय नुकसान झालेली काय सांगा। हॅलो, मी दत्तात्रय बाजीराव भोर। आमचे पुलाचे ना काम चुकीचं झाल्यामुळे आमच्या जवळजवळ 2.25 एकर क्षेत्र धोका आहे आणि संरक्षक भिंतीची आम्ही मागणी केलेली आहे। तर PWD चे पठाडे साहेब म्हणले हे मी आपत्ती व्यवस्थापनातून भिंत मंजूर करून देतो। त्यांची बदली झाली, त्यानंतर कुंभार साहेब वगैरे यांनी पाहणी केली तर त्यांना सांगितलं ते कसं काय आमच्या भिंतीचं काय झालं, तर ते बोलले आम्ही पुढे पाठवला प्रस्ताव तर ते कलेक्टर ऑफिसला पाठवला म्हणले, तिकडून काय मंजूर नाही झाला म्हणले। परत या वर्षी परत आमची खूप नुकसान झालेलं आहे। अख्खं शेत जवळजवळ आमचं 30 गुंठे क्षेत्र जवळजवळ उकारले पाण्याने, तरी पण आम्हाला परत संरक्षक भिंत बांधून मिळावी ही आमची PWD सरकारकडे मागणी। आता तुमची ही जे नुकसान झालेली आहे किती साधारण किती नुकसान आहे काय? हे साधारणतः आमचं 2.25 एकर क्षेत्र आहे इथं। तर पूल बांधतावेळीच आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमची संरक्षक भिंत बांधून द्या, पण ते बोलले की प्रस्ताव द्या। तर प्रस्ताव आम्ही दिलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे PWD आमचा प्रस्ताव पडलेला आहे। त्यांनी म्हटले आम्ही पुढे पाठवलाय, परंतु काय त्याच्यावर कारवाई काही झालेली नाही। तरी नुकसान आमच्या आता जवळजवळ 30 गुंठे क्षेत्र उकरले आता म्हणजे पाण्याने रात्रीच्या पावसाने, आणि पुलाचे जे डायरेक्शन आहे हे पण चुकीचं आहे एकदम। पूल आहे ना तुंबून जातात मोऱ्या। तर इथं बॉक्स टाईप पूल व्हावा अशी मागणी आहे, म्हणजे आमच्या शेतीला धोका होणार नाही भविष्यात। तर कृपया आमची मागणी मंजूर करावी। आपलं नाव सांगा दादा आणि आपण कुठले रहिवासी आहेत, काय या ठिकाणी नुकसानी झालेले काय सांगा। नमस्कार, माझं नाव सुमित सुरेश बोर, राहणार चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आपण आता इथं उभे आहे, रात्री भरपूर पाऊस झाला, भरपूर पाण्याचा पूर आलेला इथं। या पुलामुळे सगळं झालेलं आहे। हा पूल पहिल्यांदा बॉक्स टाईप मंजूर झाला होता, त्यानंतर इथं हा पूल परस्पर यांनी मोऱ्यांचा पूल मंजूर करून आणला। त्यानंतर इकडे आमचं एक क्षेत्र सगळं आम्ही तेव्हापासून सांगत होतो की संरक्षण भिंत आम्हाला हे करून द्या, मंजूर करून द्या। पण तेव्हा ते साहेब म्हणले काय वड्याला एवढं पाणी येत नाही काय नाही। आम्ही समजून कंटाळलो त्यांना की भरपूर पाणी येतं असं तसं। रात्रीच्या पावसाने आमचं एवढं नुकसान झालंय। त्या साईडला इकडे आमचं जवळजवळ 30-35 गुंठ क्षेत्र पाण्याने वाहून नेलेलं आहे। ह्या पुलाचा काहीच उपयोग नाही, त्यामुळे एकदा कलेक्टर साहेबांपर्यंत PWD अधिकाऱ्यांनी त्यांनी अर्ज पाठवलेला आहे, पण परंतु तिकडून काहीच अजून पाठपुरावा झालेला नाही। तर आमची अशी एवढी विनंती आहे, एका शेतकऱ्याचे 30-35 गुंठ डायरेक्ट वावर वाहून गेलेले आहे त्याच्यावरती। आणि अजून पण ढासळतच येते पाणी। असा जर पाऊस चालू राहिला अजून 1-2 दिवस तर अजून 1-1.5 एकर क्षेत्र पण वाहून जाऊ शकतं। आमची एवढी मागणी आहे का ते अर्ज केलेला आहे, त्या अर्जाचा पाठपुरावा व्हावा आणि लवकरात लवकर आम्हाला ही भिंत मंजूर करून द्या आणि आमचं झालेलं नुकसान भरपाईचं सरकारने थोडीफार मदत करावी। दिशा पूर्णपणे पूल सोडून बदललेली आहे। पुलाची ना चुकीची सगळा पूर्ण पूल चुकीचा बनलेला। आमचा पहिल्यापासून पुलाला विरोधच होता, पण सरकारी अधिकाऱ्यांनी न जुमानता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काही न विचारता पूल मनमर्जीने हा पूल बनवला आणि पहिल्यापासून विरोध केला। त्याचा आज हे सगळं आम्हाला भोगावं लागतं। आमच्या जवळ 30-35 गुंठ क्षेत्र वाहून गेलेले आहे आणि आमचं अजून 1.5 एकर क्षेत्र धोक्यात आहे आता।